प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचं एक इच्छा असते का मला कसं घर असावं. मात्र ह्या संदर्भात आज आमदार विक्रम पाटील आपल्यासोबत आहेत. त्यांनी आज सभेमध्ये आवाज उठवले. सर, काय नेमकी आहे सिडकोमधील आपण आज सभागृहात आवाज उचललेला आहे, काय नेमकी काय बोलाल? खरं तर सिडको आणि MMRDAच्या विषयामध्ये अनेक प्रश्न जे गोरगरीब जनतेशी संबंधित आहेत आणि जे प्रलंबित आहेत, जे अधिकाऱ्यांच्या नकारात्मक मानसिकतेमुळे प्रलंबित आहेत, अशा विषयाला घेऊन मी सातत्याने संघर्ष करत आलेलो आहे. खरं तर पनवेल महानगरपालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेचा एक प्रकल्प 2021 साली मंजूर करून घेतला होता. सगळी मंजुरी झाली, म्हाडाकडनं मान्यता मिळाली. ज्या जागेवरती मान्यता घेण्यात आली ती जागा खरं तर कळंबोली ग्रामपंचायतीच्या हद्दीतली होती आणि कळंबोली ग्रामपंचायत ही पनवेल महापालिकेकडे समाविष्ट झाली आहे, वर्ग झाली आहे 2016ला. मग जर का ती महापालिकेकडे ग्रामपंचायत आल्यानंतर त्याच्या लायबिलिटीज आणि ॲसेट सकट ती आलेली आहे, त्यामुळे त्याच्या मालकीच्या जमिनी ह्या महापालिकेच्या झाल्या. खरं तर त्यासाठी सिडकोची NOC असण्याची गरजच नाही, पण तरी सुद्धा सिडकोने आडकाठी केली, NOC मागा म्हटले आणि NOC मागितल्यानंतर त्या ठिकाणी NOC दिली नाही, ज्यामुळे तो प्रकल्प प्रलंबित झाला आणि तो प्रकल्प आता एका बाजूला त्याला परत मान्यता घ्यावी लागणार आहे, त्यामुळे ती आता प्रोसेस वाढली. त्यानंतर सिडकोने सांगितलं महापालिकेला की एक काम करा, तुम्ही नवीन आमच्याकडे प्रस्ताव सादर करा, आम्ही तुम्हाला जमीन देतो. त्यानुसार सर्वे नंबर 33 महापालिकेने मागितला. सिडकोने सांगितलं 33 मागा ह्यांनी मागितला. त्या जागेसाठी सिडकोने महापालिकेकडनं 32 करोड रुपये भरून घेतले. आज नाही, 2.25 वर्ष झाली हे पैसे भरून घेतलेत. आता महापालिकेने पैसे भरले, कोणाचे पैसे? गोरगरीब जनतेचे पैसे. ते जर का सिडकोकडे 2.25 वर्ष पडून आहेत, अजूनही सिडको ही जमीन देत नाही. त्यानंतर मुळात जर थोडं खोलात गेलो आम्ही, तेव्हा जाणवलं की कळलं की त्याच्यामध्ये ह्या 33 नंबर प्लॉट जो सिडकोने सांगितला घ्या, त्याच्यावरती ऑलरेडी अतिक्रमण आहे. ती जागा सिडकोच्या मालकीकडे अजून आलीच नाहीये, त्या तांत्रिक बाबी अजून शिल्लक आहेत. जर का असं असेल तर मग सिडको गुमराह का करते? सिडकोनी महापालिकेसारख्या अथॉरिटीला गुमराह का केलं? मग तुम्ही गोरगरीब जनतेला गुमराह करता, त्यांना पागल बनवता, इथपर्यंत ठीक आहे. आज जर का महापालिकेची ही अवस्था असेल तर गोरगरीब जनतेची अवस्था कशी असेल ह्याची आपण चिंता म्हणजे विचार न केलेला बरा, अशी स्थिती आहे. आणि त्यामुळे आजपर्यंत महापालिकेने 14 पत्र सिडकोला दिलेत, पण अजूनही जागा ह्या प्रोजेक्टसाठी त्यांनी दिलेली नाहीये. हे दुःख आहे. त्यामुळे अशा पद्धतीने हे जेव्हा विषय येतात तेव्हा माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला संघर्ष करावा लागतोय, तो मी करतोय. महापालिकेने अजून एक मागणी MMRDA कडे केली. MMRDA कडे रेंटल हाऊसिंग स्कीम मध्ये पनवेल तालुक्यामध्ये त्यांनी अनेक घरं बांधली आहेत. आज 11,000 घरांचा स्टॉक MMRDA कडे पडून आहे. 8,000 घरं तर त्यातली अशी आहेत की जी 8 वर्ष झाली पडून आहेत. त्याच्यामध्ये आज ती घरं त्या ठिकाणी MMRDA जर का पनवेल महापालिकेला दिली असती तर त्यामध्ये गोरगरीब जनतेचं काहीतरी कल्याण होऊ शकलं असतं. पनवेल महापालिकेचे आज अनेक डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट प्रलंबित आहेत. त्या ठिकाणी झोपडपट्ट्या असल्यामुळे त्या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन आम्हाला करायचं, स्लम फ्री शहर जर करायचं असेल तर तिथे आहेत त्याच जागेवर आम्हाला जर झोपडपट्टी वासींसाठी जर का बिल्डिंग्स बांधायच्या आहेत तर त्यांना टेम्पररी कुठेतरी ट्रान्झिट करावं लागेल. ही जी घरं आहेत, 8,000 घरं बांधून तयार आहेत, 3,000 घरं 2-3 महिन्यात येतील MMRDAची. अशी स्थिती असताना ही घरं MMRDAने महापालिकेला द्यायला पाहिजे होती, पण अजूनही ही घरं दिली नाहीत. 2-2 वर्ष महापालिका फॉलोअप करते. MMRDA सांगते की आमचं त्या घरांचं नियोजन काहीतरी वेगळं आहे. आता तुमचं जर नियोजन वेगळं आहे तर 8 वर्षात का नाही झालं हे नियोजन? आज या घरांची स्थिती जर तुम्हाला दाखवायची झाली तर ही स्थिती आहे. म्हणजे जर का ही 8-8 वर्ष घरं MMRDAने पडून ठेवली आहेत, जी गोरगरीब जनतेसाठी आहेत, आणि तुम्ही त्या घरात काही करणारही नाही, तुम्ही त्या घरांना जर का गोरगरीब जनतेला देणारही नाही, तर ही कुठली मोंगलाई आहे? त्यामुळे हा प्रश्न सुद्धा त्या विषयात मी ह्या विषयात सुद्धा मी मागे लागलेलो आहे. आणि त्यामध्ये सुद्धा ही घरं जर का MMRDAने महापालिकेला दिली तर गोरगरीब जनतेसाठी ही घरं उपयोगात येऊ शकतील. आणि 2023चा GR आहे, शासन निर्णय आहे की ज्याच्यामध्ये लोकल बॉडीजला आपण ही MMRDAची जी काही घरं असतील ती 50% घरं दिली पाहिजेत. हा GR आहे, त्या GRचं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. ते जर केलं तर मला वाटतं की पनवेल महापालिकेच्या माध्यमातून जे रखडलेले प्रोजेक्ट्स आहेत ते लवकर पूर्ण होऊ शकतील. एका बाजूला आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, नैनासारखा प्रोजेक्ट आहे, 3री मुंबई तिथे येते. अशा वेळेला जर का हे शहर स्लम फ्री होणार असेल, झोपडपट्टी विरहित होणार असेल, तर ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? आणि मग गव्हर्नमेंट बॉडी असलेली MMRDA, गव्हर्नमेंट बॉडी असलेली सिडको, हे असे मुजोरी त्यांचे अधिकारी का करतात? हा माझा प्रश्न आहे. आणि त्यामुळे त्यांना जर का चांगली भाषा, पाठपुरावा समजत असेल, आनंद आहे, नसेल संघर्ष करावा लागला. जी भाषा समजते ती बोलण्याची माझी तयारी आहे. नेमकी सिडकोला ही जे प्लॉट आहे, जे पडलेले प्लॉट आहेत, कुठल्या बिल्डरला द्यायचे आहेत का? याच्यामध्ये नेमकी कोण अधिकारी आहे, काय सांगाल? नाही, या स्पेसिफिक केसमध्ये हे जे काही भूखंड आहेत हे कुठल्या बिल्डरला देणं वगैरे असा काही अँगल आता मला दिसत नाही. याच्यामध्ये अँगल जो महत्वाचा आहे की मागणारी अथॉरिटी हा कोणी सामान्य माणूस नाहीये, पनवेल महानगरपालिका. मग जर का ती जागा महापालिका मागते तर तुम्ही त्यांना खरं उत्तर दिलं पाहिजे की ही जागा आमच्या ताब्यात नाही. तुम्ही ताब्यात नसलेली जागा, अतिक्रमण असलेली जागा, त्याचे पैसे जर का 32 कोटी तुम्ही भरून घेता आणि नंतर सांगता की नाही आता या जागेवर अतिक्रमण आहे, ही कुठली मानसिकता आहे?
ही किती नकारात्मक आणि सुलतानी मानसिकता आहे. त्यामुळे जर का इतक्या निष्काळजीपणे सिडकोचे अधिकारी काम करणार असतील तर ते योग्य नाही. आणि जर का एकदा म्हणजे महिनाभरात एखादा विषय सुटला पाहिजे, जर का 2-2 वर्ष तुम्ही त्यांना फक्त जागा देण्यासाठी लावणार असाल तर हे योग्य नाही. आणि त्यामुळे सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या नकारात्मक मानसिकतेला माझा विरोध. सर भूखंड घोटाळा बोलता येईल का सिडकोचा? त्या संदर्भात कुठली SIT चौकशी झाली पाहिजे, काय बोलणार? याला भूखंड घोटाळा म्हणता येणार नाही. यामध्ये सिडकोच्या अधिकाऱ्यांचा प्रचंड अक्षम्य दुर्लक्षित म्हणजे निष्काळजीपणा हे म्हणू शकतो. आणि त्यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाई नक्की व्हायला पाहिजे. पण याला घोटाळ्याचं स्वरूप आपल्याला यासाठी देता येणार नाही, कारण ह्यात कुठे फायनान्शियल ट्रान्झॅक्शनचं उलट सुलट काही झालं नाही. महापालिकेने पैसे भरले ते रेकॉर्डला आहेत. आता एकच विषय आहे की महापालिकेने पैसे भरले, जसं सिडकोला एखाद्या विषयामध्ये जर का 2 दिवस आपण पैसे भरायला उशीर झाला, तसं महापालिकेने GSTचे पैसे भरायला काही महिनाभराचा कालावधी उशीर झाला होता, तर महापालिकेकडनं सिडकोने डिले पेमेंट चार्जेस 1,26,000 घेतले. मग ते तुम्ही घेता आणि महापालिकेचे पैसे 32 करोड रुपये 2-2 वर्ष तुमच्याकडे बिनव्याजी पडून आहेत. त्याच्यावरचं व्याज 8% मोजलं ना 2 वर्षाचं, तरी सुद्धा 5-1 कोटी रुपये व्याज होईल. मग ते पैसे तुम्ही त्या मूळ महापालिकेने जे पैसे भरले त्यातून वजा करणार का? हा पण माझा प्रश्न जो सभागृहात मी विचारतोय. त्यामुळे अशा पद्धतीनं नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या नकारात्मक मानसिकतेला ठेचणं हा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यातला जो संघर्ष असेल तो मी करेन. नक्कीच. तर हे होते आपल्यासोबत आमदार विक्रांत पाटील यांनी सिडकोमधील जे काय प्लॉट आहे ते अनेक वर्षापासून पडून आहे, त्याच्यावरती आज सभागृहात आवाज उचललेला आहे. आणि हे जे प्लॉट सर्वसामान्यांना मिळाले पाहिजे याच्यासाठी ते भविष्यात प्रयत्नशील असतील. शिवाजी काळेसोबत मी धीरज गुल, टॉप न्यूज मराठी, मुंबई. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.